मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये व्यवस्थापनाच्या संदर्भात बेसिक जी माहिती आहे ती पाहिली. आपण जो सब्जेक्ट शिकत आहोत तो व्यवस्थापनाची कार्य आणि आव्हाने आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाची कार्ये कोणकोणती आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत. डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. प्रत्येक व्यवसाय संघटनेच्या व्यवस्थापकाला व्यवस्थापनाची जी कार्य आहेत ती करावी लागत असतो. म्हणजे विविध प्रकारची कार्य व्यवसायाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना करावी लागत असतात. व्यवस्थापनाशी संबंधित अनेक जे विचारवंत आहेत त्याला आपण मॅनेजमेंट स्कॉलर्स असं म्हणतो. या स्कॉलर्सनी व्यवस्थापनाशी संबंधित कार्यांवर प्रकाश टाकलेला आहे. अनेकांनी व्यवस्थापनाच्या कार्यांची संख्या कमी जास्त प्रमाणात सांगितली आहेत, परंतु व्यवस्थापनाच्या कार्य मात्र सांगितलेले आहेत. नियोजन, संघटन, स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापकीय कर्मचारी नियोजन हे कार्य सांगितलेली आहे. यामध्ये जे काही विविध विचारवंतांनी व्यवस्थापनाची कार्य सांगितली त्या विविध विचारवंतांमध्ये दोन व्यवस्थापन विचारवंतांचा उल्लेख करणं इथे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिले विचारवंत आहेत ते म्हणजे हेनरी फ्यॉल, ज्यांनी व्यवस्थापनाच्या 14 तत्वांचा अभ्यास आपल्यासमोर दिलेला आहे किंवा 14 तत्व आपल्यासमोर मांडलेले आहे. त्यांनी 1916 मध्ये एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेशन इंडस्ट्रियलेट जनरल. हे पुस्तक त्यांनी लिहिलं. त्या पुस्तकामध्ये व्यवस्थापनाची 14 तत्वे दिली आणि त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या जे कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी 5 कार्य सांगितले. त्यामध्ये प्लॅनिंग सांगितलं, ऑर्गनायझेशन आहे, स्टाफिंग आहेत, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग असे 5 महत्त्वाची कार्य हेनरी फ्यॉल यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिली. दुसरे जे अतिशय महत्त्वाचे विचारवंत आहेत त्यांनी 1937 मध्ये एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये व्यवस्थापनाच्या कार्याच्या संदर्भात पॉडस्कॉर्ब हा एक सिद्धांत मांडला. PODSCORB पॉडस्कॉर्ब म्हणजे P फॉर प्लॅनिंग, O फॉर ऑर्गनायझिंग, D फॉर डायरेक्टिंग, S फॉर स्टाफिंग, CO फॉर कोऑर्डिनेटिंग, R फॉर रिपोर्टिंग अँड B फॉर बजेटिंग असे जे व्यवस्थापनाचे जे कार्य आहे त्या कार्याचं पहिलं जो वर्ड आहेत किंवा अल्फाबेट आहेत तो घेऊन त्याने एक थेरी मांडली. त्याला पॉडस्कॉर्ब थेरी ने प्रसिद्ध आहे. आज आपण व्यवस्थापनाच्या कार्याच्या संदर्भात काही जी माहिती डिटेल पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापनाची 6 कार्यांचा अभ्यास करणार आहोत. आपला टॉपिक हेडिंग जर तुम्ही पाहिलं तर व्यवस्थापनाची कार्य आणि आव्हाने, मॅनेजमेंट चॅलेंज, फंक्शन्स अँड चॅलेंजेस असं आपलं सब्जेक्ट हेडिंग आहे. तर चॅलेंजेस असा काही सेपरेट ह्या सब्जेक्टमध्ये सेपरेट टॉपिक नाही आहे, परंतु जे फंक्शन्स आहेत तेच व्यवस्थापनाची कार्य म्हणजे फंक्शन्स आहेत तेच व्यवस्थापनाचे चॅलेंजेस सुद्धा असतात. आणि त्यामुळे आपण आता व्यवस्थापनाच्या कार्याच्या संदर्भात माहिती जी आहे ती माहिती आपण घेऊया. त्यापैकी पहिलं व्यवस्थापनाचं अतिशय महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजेच प्लॅनिंग होय. प्लॅनिंग इज द बेसिक फंक्शन, प्रायमरी फंक्शन, फंडामेंटल फंक्शन ऑफ इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे जे काही प्लॅनिंगच्या नंतरची जी इतर कार्य आहेत त्या इतर कार्याचा जो बेस आहे तो म्हणजेच प्लॅनिंग होय. प्लॅनिंग मध्ये काय चालतं तर ऑब्जेक्टिव्ह डिसाईड केले जातात इन ॲडव्हान्स. म्हणजे जे काही पूर्वनिर्धारित उद्दिष्ट डिसाईड केले जातात आणि त्यानुसार मग योजना तयार केल्या जातात, पॉलिसीज बनवल्या जात असतात. दॅट इज अ प्लॅनिंग. त्याच्या संदर्भात कुंटज आणि ओडोनेल यांची अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्या त्यांनी दिलेली आहे. ते असं म्हणतात, प्लॅनिंग इज अ डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू अँड हू इज टू डू इट.
प्लॅनिंग म्हणजेच काय, तर साधा सरळ मराठीत अर्थ असा होतो की काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि कोण करणार आहे हे आधीच ठरवणे म्हणजे नियोजन होय. नियोजनामध्ये काय चालतं, तर नियोजनामध्ये काय करायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये येत असतं, कसं करायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये येत असतं, केव्हा करायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये येत असतं, कधी करायचं आहे, कुठे करायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये येत असतं आणि कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत हे आपल्या डोक्यामध्ये येतं. ज्यावेळेस हे 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 सगळे म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह आपल्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्याच्या संदर्भात आपण ज्या काही स्टेप्स घेत असतो त्याला प्लॅनिंग असं म्हणतात. तर प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस ऑफ डिसाइडिंग इन ॲडव्हान्स द फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन. जर आपण पाहिलं तर नियोजन ही इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे, हे बौद्धिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे भविष्यातील कृती योजना ठरविणे आणि त्या कृती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीच्या टप्पे निर्धारित करणे हे अगोदरच ठरवलं जात असतं. इट इज अ डिसिजन मेकिंग प्रोसेस. इट इज डिटर्मिनेशन ऑफ द कोर्स ऑफ ॲक्शन टू अचीव डिझायर्ड गोल. म्हणजे जे काही पूर्वनिर्धारित उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी कोर्स ऑफ ॲक्शन काय असणार आहे, कृती योजना काय असणार आहेत हे आधीच ठरवलं जात असतं, त्याला आपण नियोजन असं म्हणतात. लक्षात घ्या की प्लॅनिंग इज नेसेसरी टू एन्श्युअर प्रॉपर युटिलायझेशन ऑफ ह्युमन अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस किंवा त्याला आपण अदर दॅन ह्युमन रिसोर्सेस असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला दिसतं की कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये फॅक्टरीज ऑफ प्रोडक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये 4M आपण म्हणतो, मॅन पॉवर, मशिनरी, मटेरियल आणि मनी. हे जे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे त्याला रिसोर्सेस ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन असं सुद्धा म्हणतात. मग त्याच्यामध्ये मॅन पॉवर आहे, ह्युमन रिसोर्सेस आहेत आणि अदर दॅन ह्युमन रिसोर्सेसमध्ये मशिनरी, मनी आणि मटेरियल्स येतात. तर याचं जर प्रॉपर युटिलायझेशन करायचं असेल तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला काय करावं लागतं, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे हाऊ टू यूज ऑफ मॅन पॉवर, मशिनरी, मटेरियल, व्हेन टू यूज, व्हेअर टू यूज आणि कोण कोण त्याचा उपयोग करणार आहोत हे आधीच ठरवावं लागतं आणि जर प्लॅनिंग केलं तर त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसतं की प्लॅनिंग हे एक प्रायमरी फंक्शन आहे, फंडामेंटल फंक्शन आहेत. पूर्वनिर्धारित उद्दिष्ट डिसाईड केले जातात आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नियोजन केलं जातं. त्याशिवाय प्लॅनिंग हे ऑल पर्वसिव्ह आहे, सर्व समावेशक आहे. नियोजनाचा समावेश व्यवस्थापनाच्या 3ही पातळ्यांवर होत असतो. म्हणजे व्यवस्थापनाचे जे 3ही पातळ्या आहेत, टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट अँड बॉटम लेवल मॅनेजमेंट, ह्या 3ही पातळ्यांवर कमी अधिक प्रमाणामध्ये नियोजन होत असतं. पण निश्चितच 3ही पातळ्यावर नियोजन करावं लागतं. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? मला वाटतं की हा पॉइंट्स मला समजला असणार आहे. आता दुसरं जे कार्य आहेत व्यवस्थापनाचं ते आहेत ऑर्गनायझिंग. त्याला आपण संघटन किंवा दुसरा शब्द आयोजन असं सुद्धा म्हटलं जातं. आता संघटन म्हणजे काय हा भाग आपण पाहणारच आहोत. तर इन सिम्पल वर्ड्स, ऑर्गनायझिंग मीन्स डिटर्मिनेशन अँड ग्रुपिंग द ॲक्टिव्हिटीज, ग्रुपिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जे काही कार्य आहेत, व्यवस्थापनाला जे काही कार्य करायचे आहेत त्या कार्य निश्चित करणे आणि त्या कार्याचं एकत्रीकरण करणे म्हणजेच संघटन होय. It is a process of bringing together physical, financial and human resources and developing productive relationship amongst them for achievements of the organizational goal. हे काय आहे तर इट इज द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग टुगेदर. टू हुम, कोणाला एकत्रित करण्याची ही प्रक्रिया आहे. तर ही फिजिकल, फायनान्शियल अँड ह्युमन रिसोर्सेस जे आहेत यांना एकत्रित करण्याचे
आणि डेव्हलपिंग प्रोडक्टिव्ह रिलेशनशिप अमॉंग्स देम, आणि ह्या रिसोर्सेस मध्ये एक उत्पादक स्वरूपाची जी काही रिलेशनशिप आहे, संबंध आहे, निर्मिती करण्याची प्रक्रिया आहे फॉर अचिव्हिंग ऑफ ऑर्गनायझेशन गोल. हे कशासाठी केलं जातं तर व्यवसाय संघटनेचे ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी ऑर्गनायझेशन केलं जातं. म्हणजे साधा सरळ अर्थ जर आपण पाहिला तर व्यवसाय संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसाय संघटनेकडे असणारे जे संसाधन आहेत, फिजिकल रिसोर्सेस असेल, फायनान्शियल रिसोर्सेस असेल किंवा मग ह्युमन रिसोर्सेस आहेत, त्यांना एकत्रित करणे आणि त्यांना त्यांच्यामध्ये रिलेशनशिप डेव्हलप करण्याची प्रक्रिया म्हणजे संघटन होय. मी अगोदरच सांगितलं की उद्देशाशिवाय संघटन निर्माण होत नाही, तर व्यवसायाची उद्दिष्टे अगोदर निश्चित करावी लागते आणि त्याच्या आधारे मग ह्युमन रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्सेस, फायनान्शियल रिसोर्सेस एकत्र केले जातात आणि त्याचं प्रॉपर युटिलायझेशन केलं जातं. टू ऑर्गनाइज अ बिझनेस इन्व्हॉल्व डिटर्मिनिंग and providing human and non-human resources to organization structure. जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे सगळं जे कशासाठी ऑर्गनायझेशन केलं जातं तर ते ऑर्गनायझेशन करत असताना बिझनेस जे ऑर्गनायझेशनचे जे व्यवस्थापक आहेत त्या व्यवस्थापकांना सुरुवातीला व्यवसाय संघटनेचं ऑब्जेक्टिव्ह विचारात घ्यावं लागतं. जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजला आयडेंटिफाय करावं लागतात. क्लासिफिकेशन ऑफ ग्रुपिंग ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, समूहाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं वर्गीकरण करावं लागतं. असाइनमेंट्स ऑफ द ड्युटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज पार पाडणारा जो ह्युमन रिसोर्सेस आहेत त्या ह्युमन रिसोर्सेसला ड्युटीज असाइन करणं आहेत. त्याच्यानंतर डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी अँड क्रिएशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. जे काही संघटनेमध्ये असणाऱ्या ह्युमन रिसोर्सेस आहेत ते ह्युमन रिसोर्सेसला किंवा मानवी संसाधनाला अधिकार प्रदान करणं आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या जबाबदारी त्यांना समजून सांगणं आहेत. त्यासोबतच कॉर्डिनेटिंग ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी रिलेशनशिप, जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांमध्ये कॉर्डिनेशन्स निर्माण करणं आणि त्यासोबतच रिलेशनशिप जे आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत, जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये रिलेशनशिप निर्माण करणं म्हणजे संघटन होय. तर हे संघटन करणं किंवा आयोजन करणं हे व्यवस्थापनाचं आफ्टर प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं कार्य आपल्याला इथे दिसून येतं. नंबर 2. नंबर 3 आहे स्टाफिंग, त्याला आपण व्यवस्थापकीय कर्मचारी नियोजन असं म्हणतो. आता याच्यामध्ये काय, स्टाफचं नियोजन करणं किंवा ह्युमन रिसोर्सेस जे आहेत ते ह्युमन रिसोर्सेसचं नियोजन करणं. It is the function of manning the organization structure and keeping it manned. Staffing has assumed greater importance in the recent years due to achievements of the technology, increase in size of business, complexity of human behavior, etc. जर आताचं जर आपण काळ पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की कर्मचाऱ्यांना हँडल करणं, कर्मचाऱ्यांचं नियोजन करणं, व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचं नियोजन करणं हे आता एक अतिशय कॉम्प्लेक्सिव्ह जॉब झालेला आहे. कारण डायनॅमिक एन्व्हायरमेंट आहे, त्या डायनॅमिक एन्व्हायरमेंटमुळे आपल्याला दिसतं की टेक्नॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत, बिझनेस ऑर्गनायझेशनची साईज वाढलेली आहेत आणि ह्युमन बिहेवियर जो आहे त्याच्यामध्ये गुंतागुंत दिसून येते. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना हँडल करत असताना व्यवस्थापकाला एक जे महत्त्वाचं काम करावं लागतं ते म्हणजे स्टाफिंग होय. त्याला आपण व्यवस्थापकीय कर्मचारी नियोजन असं म्हणतो. द मेन पर्पज ऑफ स्टाफिंग इज टू पुट राईट मॅन ऑन राईट जॉब. आता व्यवस्थापकीय कर्मचारी नियोजनाचं महत्त्वाचा एम काय आहे तर योग्य कामाच्या ठिकाणी योग्य व्यक्तीची नेमणूक करणे होय, निवड करणे होय. कुंटर्स आणि ओडोनेल असं म्हणतात की मॅनेजरल फंक्शन ऑफ स्टाफिंग इन्व्हॉल्व मॅनिंग द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर थ्रू प्रॉपर अँड इफेक्टिव्ह सिलेक्शन, अप्रायझल, डेव्हलपमेंट ऑफ पॅनल्स टू फुलफिल द रोल डिझाईन्ड इन द स्ट्रक्चर एक्सेट्रा.
तर कुंटस आणि ओडोनेल ते सांगतात की जेव्हा कर्मचाऱ्यांची रिक्रुटमेंट होते तेव्हापासून तर कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट पर्यंतच्या ज्या काही कर्मचाऱ्यांशी संबंधित असणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते योग्य पद्धतीने हाताळणे म्हणजे स्टाफिंग होय. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मॅनपॉवर प्लॅनिंग करावं लागतं, त्याला आपण मनुष्यबळ नियोजन असं म्हणतो. जॉब अनालिसिस करावं लागतं, त्याला आपण कार्यविश्लेषण असं म्हणतो. रिक्रुटमेंट करावं लागते, सिलेक्शन करावं लागते, प्लेसमेंट करावं लागते. कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स द्यावे लागतात. कर्मचाऱ्यांना रिम्युनरेशन द्यावं लागतं, त्यांच्या कामाचा मोबदला द्यावा लागतो. त्यासोबत कर्मचाऱ्यांच्या कामाचं परफॉर्मन्स अप्रायझल आपण त्याला म्हणतो, कार्यसिद्धी मूल्यांकन करावं लागतं. कर्मचाऱ्यांना प्रमोशन देणं आहे, कर्मचाऱ्यांचे ट्रान्सफर करणे आहेत, रिटायरमेंटच्या संदर्भातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करणं आहेत, कर्मचाऱ्यांना मॉनिटरिंग करणं आहे, कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे आहे, त्यांना काउन्सिलिंग करणे आहेत. हे सगळे कार्य व्यवस्थापकाला करावे लागतात ॲज अ लीडर ऑफ द एम्प्लॉईज. आणि त्यामुळे कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे स्टाफिंग हे व्यवस्थापनाला एक महत्त्वाचं कार्य करावं लागतं. आता त्याच्यानंतर आहे ते म्हणजेच डायरेक्टिंग, त्याला निर्देशन असं म्हटलेलं आहे, निर्देशन देणे. आपण डायरेक्टर हा शब्द नेहमी वापरतो, जसं फिल्म डायरेक्टर्स आहेत किंवा एखाद्या टी व्ही सिरियल्सचे डायरेक्टर्स आहेत किंवा एखाद्या नाटकाचे डायरेक्टर्स आहेत किंवा आपल्याला माहिती आहे स्किट आहेत किंवा अशा प्रकारचे डायरेक्टर्स आपल्याला माहिती आहे. डायरेक्टर्स काय करतात तर डायरेक्शन्स देत असतात, म्हणजे कसं समोरच्या व्यक्तीने करावं. तर इथे व्यवस्थापकाला डायरेक्टर्सच्या भूमिकेमधून सुद्धा महत्त्वाचं कार्य करावं लागतं. It is one of the most important function of the management. This function translate company plans into execution. कंपनीचे जे प्लॅन्स आहेत, कंपनीच्या ज्या योजना आहेत, त्या योजनांचं प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलबजावणी करणे म्हणजेच डायरेक्शन होय. आणि ते डायरेक्शन्स दिल्याशिवाय लोकांकडून जे काही आयोजन आहे त्या आयोजनाचे अंमलबजावणी करून घेता येत नाही. It actuates the organization method to work efficiently achievements of the organizational goal. जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील ते गोल परिणामकारकपणे साध्य करण्यासाठी, अचीव करण्यासाठी जे काही संघटनात्मक मेथड आहे, संघटनात्मक पद्धती आहे त्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याला आपण डायरेक्शन्स असं म्हणतो, डायरेक्टिंग असं म्हणतो. आपल्याला दिसतं की डायरेक्शन इज द इंटरपर्सनल ऍस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंट विच डील्स डायरेक्टली विथ इन्फ्लुएन्स. हे एक इंटरपर्सनल मेथड आहे, त्याला आपण आंतरमानवीय पद्धती असं म्हणतो, ज्यामध्ये व्यक्तीला डायरेक्शन्स देत असतो किंवा व्यवस्थापक त्याच्या हाताखाली काम करणारे जे सबऑर्डिनेट्स आहेत त्या सबऑर्डिनेट्सला डायरेक्शन्स देत असतो. तर डायरेक्शन्स देणं हे सुद्धा एक व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य जे आहे ते आपल्याला इथे दिसून येतं. मग डायरेक्शन्स देत असताना व्यवस्थापक काय करतो तर गाईड करत असतो, सुपरवाइज करत असतो, मोटिवेट करत असतो, त्यासोबतच कर्मचाऱ्यांशी कम्युनिकेट करत असतो, कर्मचाऱ्यांना लिडरशिप अवेलेबल करून देतो. तर या सगळ्या गोष्टी डायरेक्शन्सच्या माध्यमातून होतं फॉर द अचिव्हमेंट्स ऑफ द प्रीडिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस. तर त्यामुळे डायरेक्शन्स हे सुद्धा एक महत्त्वाचं व्यवस्थापनाचं चौथं कार्य आहे. पाचवं कार्य आहे कंट्रोलिंग. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की इन सिम्पल वर्ड कंट्रोल मीन्स टू चेक दॅट द ॲक्च्युअल परफॉर्मन्स कन्फर्म टू द स्टँडर्ड्स अँड इफ एनी व्हेरायन्स इज ऑब्झर्व टू फाइंड आउट द रिझन फॉर द सेम. जर साध्या सोप्या भाषेमध्ये शब्दामध्ये सांगायचं झालं तर कंट्रोलिंग म्हणजे काय, नियंत्रण म्हणजेच काय, तर जे पूर्वनिर्धारित उद्दिष्ट आहेत त्या पूर्वनिर्धारित उद्दिष्टांशी प्रत्यक्ष केलेल्या कामगिरीची तुलना करणे. जे पूर्वनिर्धारित उद्दिष्ट आहे म्हणजे मी ठरवलंय की एका महिन्यामध्ये मी 100 वस्तूंची निर्मिती करेल. 100 म्हणा, 1000 म्हणा, 10,000 म्हणा, आपण असं गृहीत धरा 100 वस्तूंची निर्मिती करेल. काही वस्तू मोठ्या असेल, होऊ शकते एका दिवसात 2-3च वस्तू तयार होतील. मी एका महिन्यामध्ये 100 वस्तूंची निर्मिती करणार आहेत. दिस इज माय प्री डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्स.
आणि ज्यावेळेस मी 1 महिन्याच्या म्हणजे शेवटी 30व्या 31व्या दिवशी ज्यावेळेस मी ते टार्गेट अचीव करतो की जेवढ्या माझ्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत ॲज अ लेबर ॲज अ वर्कर, तर ते झालं. त्याला आपण म्हणतोय की ऍक्च्युअल परफॉर्मन्स, त्याला आपण प्रत्यक्ष कामगिरी असं म्हणतो. तर पूर्वनिर्धारित उद्दिष्टांशी ऍक्च्युअल परफॉर्मन्स प्रत्यक्ष कामगिरीची तुलना करणे आणि एनी व्हेरायन्सेस काही जर त्याच्यामध्ये फरक आढळून आला तर तो का आला याचे कारण शोधून काढणे आणि ते दूर करणे, दॅट इज कंट्रोलिंग. जसं मी आता सांगितलं की मी 1 महिन्यामध्ये 100 वस्तू तयार करण्याचं मी टार्गेट ठरवलं आहे, दॅट इज प्री डिटर्माइंड ऑब्जेक्टिव्ह. आणि समजा मी महिन्याच्या शेवटी समजा 80 वस्तू तयार करू शकलो, 80 गुड्स मी प्रोड्यूस केल्या. म्हणजे काय झालं, एनी व्हेरायन्सेस आलेत, म्हणजे 20 वस्तूंचं उत्पादन मी कमी घेतलंय. तर ते का कमी झालंय, तर त्याचे जे व्हेरायन्सेस शोधून काढणे आणि ते भविष्यामध्ये होणार नाहीत याची काळजी घेणे, दॅट इज कंट्रोलिंग. It includes verifying the actual execution against the plan to ensure that execution is being done in the accordance with the plan. मग ते नंतरच्या काळामध्ये मग समजा मी आता 100 वस्तूचं उद्दिष्ट निर्धारित केलं होतं, त्या महिन्यामध्ये माझं 80 वस्तू तयार झाल्यात. मी मग शोधतोय की हे 20चा फरक का पडला, तर मग मी ते शोधून काढतो. शोधल्यानंतर मला लक्षात आलं की याच्यामध्ये कमी झालेल्या आहेत, कमतरता आलेल्या आहेत. मग पुढच्या महिन्यामध्ये त्या 80च्या 90वर जातं, 90वरून 95वर जातं. आणि अशा वेळेस प्री डिटर्माइंड ऑब्जेक्टिव्ह आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स ज्यावेळेस सेम येतात त्यावेळेस कंट्रोलिंग 100% आहेत, 95% आहेत, 98% आहेत असं कन्सिडर केलं जातं. शेवटला जो भाग आहे तो आपण शेवटलं जे कार्य आहे ते म्हणजे कॉर्डिनेशन एक महत्वाचं फंक्शन ऑफ मॅनेजमेंट आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये कॉर्डिनेशन मीन्स टू इंटिग्रेट ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ अन ऑर्गनायझेशन. इंटिग्रेशन ऑफ ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये चालणारे जे सर्व कार्य आहेत त्या सर्वांचं एकत्रीकरण करणे, एकात्मीकरण करणे म्हणजेच समन्वय होय. जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की each and every business organization there are several types of work performed at a same time or several times. एकाच वेळेस वेगळ्या ठिकाणी वेगळे कामं चालू असतात किंवा विविध वेळेमध्ये वेगळे कामं चालू असतात. जरी ते काम वेगळे असते, प्रत्येकाशी एक कार्य दुसऱ्या कार्याशी म्हणजे जरी वेगळं असलं तरी ते एक कार्य दुसऱ्या कार्यावर अवलंबून असतं. जसं आपण बघूया की बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये एक डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन, दुसरं डिपार्टमेंट आहे सेलिंग, तिसरं डिपार्टमेंट आहे परचेसिंग, चौथा आहे स्टोअर किपिंग. जर आपण हे जे डिपार्टमेंटचं उदाहरण आपण घेतलं तर आपल्याला दिसतं प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम वेगळं आहे, परचेसिंग डिपार्टमेंटचं काम वेगळं आहे, सेलिंग डिपार्टमेंटचं काम वेगळं आहे, स्टोअर किपिंग डिपार्टमेंटचं काम वेगळं आहे. अशा अनेक डिपार्टमेंट्स असतात. जरी ह्यांचं काम वेगळं असलं तरी हे डिपेंड्स ऑन इच अदर, हे एकमेकांशिवाय काम करू शकत नाही. म्हणजे परचेसिंग शिवाय प्रोडक्शन काम करू शकत नाही, प्रोडक्शन शिवाय सेलिंग काम करू शकत नाही, प्रोडक्शन शिवाय किंवा परचेसिंग शिवाय वेअरहाऊसिंग डिपार्टमेंट काम करू शकत नाही, स्टोअर किपिंग डिपार्टमेंट काम करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ की जरी यांचं काम वेगळं असलं तरी हे डिपार्टमेंट एकमेकांवर अवलंबून आहे. आणि ज्यावेळेस एकमेकांवर अवलंबून आहे तर त्यांच्यामध्ये प्रॉपर इंटिग्रेशन होणं गरजेचं आहे. आणि त्याला आपण एकत्रीकरण असं म्हणतो आणि एकत्रीकरणालाच आपण कोऑर्डिनेशन असं म्हणतो. It is one of the key function of management. It is the unification, integration, synchronization of the effort group members so as to provide unity of action in the pursuit of the common goal. जे काही व्यवसाय संघटनेचं उद्दिष्टच्या दृष्टीने आपण पाठलाग करतोय तो परस्यूट किंवा उद्दिष्ट साध्य करत असताना व्यवसाय संघटनेमध्ये असणारे विविध जे विभाग आहेत त्या विविध विभागांमध्ये युनिफिकेशन निर्माण करणं, इंटिग्रेशन निर्माण करणं किंवा सिंक्रोनायझेशन निर्माण करणं म्हणजेच समन्वय होय.
आपल्याला असं दिसतं की समन्वय हे व्यवस्थापनाचं आणखी एक महत्वाचं कार्य आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की व्यवस्थापनाच्या कार्यांमध्ये तुम्हाला व्यवस्थापनाचे जे सहाय्य कार्य आहे ते कार्य तुम्हाला लक्षात आलेले आहे. आता आपण पुढे जाऊया, ते म्हणजे व्यवस्थापकांची कौशल्य आणि क्षमता. त्याला मॅनेजमेंट स्किल्स अँड कम्पेटन्सीज असं म्हणतात. मॅनेजमेंट स्किल्स अँड कम्पेटन्सीज. आता व्यवस्थापकाच्या अंगी विविध प्रकारची कौशल्य कला असतात. त्या कोणत्या आहेत? आता जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की मी तुम्हाला ऑफलाईन मध्ये सुद्धा शिकवलेलं आहे की व्यवस्थापनाचे 3 स्तर असतात. टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, बॉटम लेवल मॅनेजमेंट. कुंटजानी ओडोनेल यांनी असं म्हटलंय की व्यवस्थापन ही कला आहे. मॅनेजमेंट इज अन आर्ट गेटिंग थिंग डन थ्रू ऑर विथ पीपल. बरोबर ना? इन फॉर्मली ऑर्गनाइज ग्रुप. आपण ती व्याख्या आपण पाहिलेली आहे. तर याचा अर्थ की व्यवस्थापनाच्या अंगी किंवा व्यवस्थापकांच्या अंगी काही कौशल्य असणे गरजेचं आहे. कारण व्यवस्थापक हा व्यक्ती आहेत, व्यवस्थापक हा लीडर आहेत, व्यवस्थापकाच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थापकांना त्याच्या प्लॅन्स पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करून घ्यायचं असतं आणि त्यामुळे व्यवस्थापकांकडे काही कौशल्य असणे गरजेचे आहेत. मग ते टॉप लेवल मॅनेजमेंट असतील, मिडल लेवल मॅनेजमेंट असतील किंवा बॉटम लेवल मॅनेजमेंट असतील, त्या तीनही स्तरावर व्यवस्थापकांना कौशल्याची गरज असते. तर याच्यामध्ये कोणते कौशल्य आहे? तर त्याच्यामध्ये पहिलं कौशल्य आहे कन्सेप्च्युअल स्किल. त्याला आपण मराठीमध्ये कल्पनाशक्तीचे कौशल्य असं म्हणतो. Conceptual skill is the ability to visualize the organization as a whole. व्यवसाय संघटनेला संपूर्णपणे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहण्याचं कौशल्य, दृष्टिकोन म्हणजेच कन्सेप्च्युअल स्किल होय. इट इज द ॲबिलिटी टू अंडरस्टँड कन्सेप्ट, डेव्हलप आयडियाज अँड इम्प्लिमेंट स्ट्रॅटेजीज. हे एक व्यवस्थापनाच्या अंगी असलेलं कौशल्य आहे. टू अंडरस्टँड कन्सेप्ट, एखादी संकल्पना समजून घेण्याचं, डेव्हलप आयडियाज, एखादी कल्पना विकसित करण्याचं, अँड इम्प्लिमेंट स्ट्रॅटेजीज म्हणजे जे काही डावपेच आहे, तंत्र आहेत, त्या तंत्रांची अंमलबजावणी करण्याचं एक कौशल्य, एक क्षमता म्हणजेच कन्सेप्च्युअल स्किल होय. इट हेल्प्स द मॅनेजर्स टू आयडेंटिफाय द कॉज ऑफ द प्रॉब्लेम अँड नॉट ऑफ द सिम्पटम्स. व्यवस्थापकाच्या अंगी ह्या कन्सेप्च्युअल स्किलमुळे काय होतं की कोणत्या कारणांमुळे कोणत्या प्रकारची समस्या निर्माण झाली आहे हे समजतं. कॉजेस ऑफ प्रॉब्लेम आपण त्याला म्हणतो. समस्यांची कारणं जे आहेत ते समस्यांची कारणं समजून घेण्यासाठी व्यवस्थापकांना मदत होते. जर आपण पाहिलं तर व्यवस्थापनाचे जे 3ही स्तर आहेत त्या व्यवस्थापनाच्या 3ही स्तरांमध्ये जे टॉप लेवल मॅनेजमेंट आहे त्या टॉप लेवल मॅनेजमेंटला संपूर्ण व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे ठरवावी लागतात, स्ट्रॅटेजीज ठरवाव्या लागतात, प्लॅन पॉलिसीज निर्धारित कराव्या लागतात आणि त्यामुळे टॉप लेवल मॅनेजमेंटकडे कन्सेप्च्युअल स्किल असणं गरजेचं असतं. नंबर 1. नंबर 2 आहे ते म्हणजेच मानव संबंध कौशल्य. त्याला ह्युमन रिलेशन स्किल असं म्हटलेलं आहे. मानव संबंध कौशल्य. आता आपण मानव संबंध कौशल्याला इंटरपर्सनल स्किल असं सुद्धा म्हटलं जातं. इंटरपर्सनल स्किल त्याला आंतरमानवीय कौशल्य असं म्हटलं जातं. इट इज अन ॲबिलिटी टू इंटरॅक्ट, वर्क विथ पीपल अँड मोटिवेट देम. ही एक व्यवस्थापकाच्या अंगी असणारं कौशल्य क्षमता आहेत ज्यामध्ये लोकांशी इंटरॅक्ट होणं, इंटरॅक्ट करणं, लोकांसोबत काम करणं आणि त्यांना लोकांना किंवा सहायकांना अभिप्रेरित करणं म्हणजेच इंटरपर्सनल स्किल किंवा त्याला आपण ह्युमन रिलेशन स्किल असं म्हणतो. आपण पाहतो ना की ज्या व्यक्तीकडे माणसं जोडण्याचं कौशल्य असतं त्या व्यक्ती इतरांकडून सहज पद्धतीने त्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी ते करून घेत असतात
आणि त्यामुळे व्यवस्थापक हा लीडर आहे आणि व्यवस्थापकाला त्याने डिसाईड केलेल्या उद्दिष्टांची, नियोजनाची, ध्येयाची अंमलबजावणी करून घ्यायची असतात आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थापकाच्या अंगी ह्युमन रिलेशन स्किल असणं गरजेचं आहे. ह्युमन रिलेशन स्किल आर रिक्वायर्ड बाय ऑल लेवल मॅनेजर्स. जर आपण पाहिलं तर व्यवस्थापनाचे जे 3 स्तर आहेत त्या तीनही स्तरांकडे ह्युमन रिलेशन स्किल असणं गरजेचं आहे असा त्याचा अर्थ होतो. नंबर 3 आहे तांत्रिक कौशल्य. त्याला आपण टेक्निकल स्किल असं म्हणतो. आता याच्यामध्ये टेक्निकल स्किल काय आहे तर टेक्निकल स्किल्स knowledge of and proficiency in certain specialized field. तांत्रिक कौशल्य हे विशिष्ट क्षेत्रामध्ये व्यवस्थापकाच्या अंगी असलेलं नॉलेज, त्या विशिष्ट फील्डच्या संदर्भात किंवा विशिष्ट क्षेत्राशी संबंधित असलेलं व्यवस्थापकांच्या कडे असलेलं ज्ञान, तांत्रिक ज्ञान म्हणजे तांत्रिक कौशल्य होय. जसं आपण पाहतो की इंजिनिअरिंग स्किल आहे, जे इंजिनियर्स आहेत किंवा त्या क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांच्याकडे इंजिनियर स्किल असतं, इंजिनिअरिंग स्किल. किंवा कोणी कम्प्युटर्स जे ऑपरेट करतात त्यांच्याकडे कम्प्युटर स्किल्स असतं. किंवा कोणी अकाउंटंट असतात त्यांच्याकडे अकाउंटिंग स्किल्स असतं. किंवा मग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जर कोणी इन्व्हॉल्व असतील तर त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग स्किल असतं. हे सगळे विशिष्ट क्षेत्रामध्ये काही कालावधीपर्यंत काम केल्यानंतर हे स्किल आपोआप म्हणण्यापेक्षा अनुभवाने व्यक्तीकडे येत असतात आणि हे स्किल जे आहेत हे मॅनेजमेंटकडे असलं पाहिजेत. आणि त्यातही जे व्यवस्थापनाच्या 3रा स्तर जो आहे लो लेवल मॅनेजमेंट, त्या लो लेवल मॅनेजमेंटकडे हे कौशल्य असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे नंबर 4, ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. त्याला आपण संप्रेषण कौशल्य, संवाद कौशल्य, संभाषण कौशल्य असं त्याला म्हणतो. तर संप्रेषण कौशल्य जे आहेत आर रिक्वायर्ड इक्वली ॲट ऑल 3 लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. जर आपण पाहतो तर व्यवस्थापनाच्या टॉप लेवल मॅनेजमेंटला सुद्धा त्यांच्या नंतरच्या मॅनेजमेंटशी संभाषण साधायचं असतं. त्याशिवाय इतर बिझनेस ऑर्गनायझेशन सोबत कम्युनिकेशन करायचं असतं. त्याशिवाय जे इतर स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन साधायचं असतं. बॉटम लेवल मॅनेजमेंटला त्यांच्या विभागासाठी टॉप लेवल मॅनेजमेंट सोबत किंवा इतर स्टेक होल्डर्स सोबत कम्युनिकेशन करायचं असतं. आणि त्यासोबतच बॉटम लेवल मॅनेजमेंटला सुद्धा त्यांच्या लेव्हलला कम्युनिकेशन करावं लागत असतं. आणि त्यामुळे 3ही पातळ्यांवर कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कम्युनिकेशन स्किल हे योग्य प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन होत असतं त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही. जिथे कम्युनिकेशन स्किल नसेल तिथं मिसअंडरस्टँडिंग निर्माण होत असते, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन निर्माण होत असते किंवा एम्प्लॉईज परफॉर्मन्स तो कमी होण्याची शक्यता असते किंवा कंपनीचा टर्नओव्हर जो आहे तो वाढण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने ते सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय कौशल्य, त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल असं म्हणतो. प्रशासकीय कौशल्य याच्यामध्ये आपल्याला दिसतं की व्यवस्थापक हा एक प्रशासक आहे. आपण पाहिलेलं आहे की मॅनेजमेंट इज नथिंग बट इट इज प्रोफेशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन असं आपण एक सेंटेन्स आपण पाहिलं होतं. ते हे दुसरं काही नसून ते पेशवाईक प्रशासकीय कार्य आहे तसं आपण पाहिलं होतं. म्हणजेच व्यवस्थापक हा एक प्रशासक असतो कारण त्याला त्याच्या क्षेत्राचं प्रशासन करायचं असतं, इतरांकडून काम करून घ्यायचं असतं, सायंटिफिक पद्धतीने करून घ्यायचं असतं आणि त्यामुळे त्याच्याकडे प्रशासकीय कौशल्य असणं गरजेचं आहे. हे कौशल्य व्यवस्थापनाच्या 3ही स्तरांवर तेवढंच महत्त्वाचं आहे. द टॉप मॅनेजमेंट managers should know how to make a plan and discipline policies and to get the work done. प्रशासकीय कौशल्य जरी 3 व्यवस्थापनाकडे असणं गरजेचं असलं तरी टॉप लेवल मॅनेजमेंटकडे ते जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट असतं. कारण टॉप लेवल मॅनेजमेंट प्लॅन तयार करत असतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन त्याच्यानंतरच्या व्यवस्थापकांकडून करून घेतात आणि त्यामुळे टॉप लेवल मॅनेजमेंटकडे प्रशासकीय कौशल्य असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे नेतृत्व कौशल्य, त्याला आपण लिडरशिप स्किल असं म्हटलेलं आहे, नेतृत्व कौशल्य. लीडरशिप इज ऑर्गनायझिंग अ ग्रुप ऑफ पीपल टू अचीव कॉमन गोल. लीडरशिप म्हणजे काय आहे, तर व्यवसाय संघटनेचं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी लोकांना एकत्रित करण्याची कला होय. साधा सरळ अर्थ आहे ऑर्गनायझिंग अ ग्रुप ऑफ पीपल, लोकांना एकत्रित करण्याची, गोळा करण्याची कौशल्य होय. लिडरशिप स्किल द ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स ह्युमन बिहेवियर. लिडरशिप स्किल म्हणजेच काय, तर लोकांच्या वर्तणुकीवर परिणाम करणार कौशल्य होय. लिडरशिप स्किल मीन्स काय, तर ते लोकांच्या ज्या वर्तणूक आहे, बिहेवियर आहे, त्यांच्यावर परिणाम करणारं ते असतं. अ मॅनेजर रिक्वायर लिडरशिप स्किल टू गेट वर्क डन थ्रू पीपल. कुंटज आणि ओडोनेल काय म्हणतात, की कुंटज आणि ओडोनेल म्हणतात की लोकांना, व्यवस्थापकांना ज्यावेळेस इतरांकडून काम करून घ्यायचं असतं किंवा इतरांसोबत राहून काम करून घ्यायचं असतं, तर त्यावेळेस व्यवस्थापनाच्या अंगी लिडरशिप स्किल हे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, त्याला डिझाईन स्किल असं सुद्धा म्हटलं जातं. डिझाईन स्किल, डिसिजन मेकिंग स्किल किंवा डिसिजन मेकिंग स्किल असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. द प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल किंवा आपण आराखडा रचना कौशल्य, डिझाईन स्किल्स आपण पाहूया, त्याला आपण प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल सुद्धा असं म्हणतो. तर त्याला डिझाईन स्किल म्हणजे रचना कौशल्य, आराखडा कौशल्य त्याला म्हटलं जातं. अ मॅनेजर शुड नो हाऊ टू आयडेंटिफाय अ प्रॉब्लेम. डिझाईन म्हणजे रचना म्हणजेच काय, तर जरी व्यवस्थापक हा इतरांचा नेता असला, तर एखादी समस्या निर्माण झाली तर त्याच्या हाताखालील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर त्या समस्यांचं समाधान मिळत नसेल, तर व्यवस्थापकाच्या अंगी डिझाईन स्किल, रचना कौशल्य, आराखडा कौशल्य असलं पाहिजेत. म्हणजे एखादी समस्या निर्माण झाली असेल तर ती समस्या कशी सोडवता येईल, त्याचे पर्याय काय आहेत ते शोधण्यासाठीचं कौशल्य. ही शुड ऑल्सो पजेस अन ॲबिलिटी टू फाइंड आउट द बेस्ट सोल्युशन फॉर सॉल्विंग एनी स्पेसिफिक प्रॉब्लेम. केवळ व्यवस्थापकाच्या अंगी एखादी समस्या शोधण्याचंच कौशल्य असता कामा नये, तर त्या समस्यावर बेस्ट अल्टरनेटिव्ह कसं देता येईल, समस्यांचं समाधान चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, याच्या संदर्भातली रचना किंवा याचा संदर्भातला आराखडा तयार करण्याचं कौशल्य हे व्यवस्थापकाच्या अंगी असलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे कौशल्य ते म्हणजे निर्णय घेण्याचं कौशल्य, त्याला आपण डिसिजन मेकिंग स्किल असं म्हणतो. आता मॅनेजर शुड बी अ डिसिजन मेकर्स. व्यवस्थापक हा डिसिजन मेकर असला पाहिजे. आणि त्याचबरोबर व्यवस्थापनाचे जे तीनही स्तर आहेत, त्या तीनही स्तरांवर व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्णय घ्यावे लागत असतात आणि त्यामुळे व्यवस्थापनाच्या तीनही पातळ्यांवर डिसिजन मेकिंग स्किल असणं गरजेचं आहे. However, it is required more at the top level management. जरी असं असलं तरी आपल्याला असं लक्षात येतं की व्यवस्थापक जरी तिन्ही पातळ्यांवर डिसिजन मेकिंग स्किलचा उपयोग होत असला तरी निर्णय घेण्याचे अधिकार हे टॉप लेवल मॅनेजमेंटला असतात आणि त्यामुळे टॉप लेवल मॅनेजमेंटकडे जास्तीत जास्त निर्णय घेण्याचं कौशल्य जे आहे ते असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आज आपण व्यवस्थापनाची कार्य आणि व्यवस्थापक ची कौशल्य किंवा क्षमता म्हणजे मॅनेजमेंट स्किल अँड कॉम्पिटन्सीज हे आपण पाहिले. मला असं वाटतं की तुम्हाला हे दोन्ही पॉइंट्स चांगल्या पद्धतीने समजले असतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापन विचारांची उत्क्रांती जी आहे त्याला आपण इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंट थॉट्स तिथे आपण पुढच्या लेक्चर्सला आपण घेणार आहोत. त्यामध्ये फ्रेडरिक विन्स्लो टेलर FW टेलर पासून तर आपण मॉडर्न मॅनेजमेंट थॉट्स आणि त्याच्यानंतर इंडियन इथॉस मॅनेजमेंट इथॉस इथपर्यंत आपण जाणार आहोत. तर ठीक आहे, आज आपण इथे थांबूया.